गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण वर्किंग रूल लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशनचं प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे आणि एक एक्झाम्पल घेतला होता. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलवर आहोत आणि आपला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं हे लेक्चर नंबर 10 सुरू आहे. काय आहे एक्झाम्पल 7? सॉल्व y square p minus xy cube which is equal to x in bracket z minus 2y. z आणि 2 बरेचसे विद्यार्थी z आणि 2 सारखेच लिहितात, त्यामुळे कधी कधी 2 आणि z मध्ये गोंधळ होतो. त्यामुळे प्रिकॉशन आपल्याला अशी घ्यायचं आहे, हॉरिझॉन्टल डायगोनल हॉरिझॉन्टल z लिहायचा असं आणि 2 मात्र तुम्ही जसं लिहिता तसं लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये 2 कोणता आहे आणि z कोणता आहे हे लक्षात येऊन जाईल. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज y square p minus xy cube which is equal to x in bracket z minus 2y. जर प्रॉब्लेम कडे बघितलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल की दिलेला जो प्रॉब्लेम आहे हा कॅपिटल P इंटू स्मॉल p प्लस कॅपिटल Q इंटू स्मॉल q इज इक्वल टू R च्या स्वरूपात आहेच. परंतु आपल्याला अजून काय माहित आहे? स्मॉल p म्हणजे डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स अँड स्मॉल q म्हणजे डेल्टा झेड बाय डेल्टा वाय. आणि म्हणून दिस इम्प्लाइज y स्क्वेअर डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स मायनस एक्स वाय डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट z मायनस 2y. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. सो विच इज ऑफ द टाइप कॅपिटल P इंटू स्मॉल p प्लस कॅपिटल Q इंटू स्मॉल q इज इक्वल टू R. म्हणजेच लॅग्रेंजेस लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे. हे झालं आपण दिलेलं इक्वेशन आहे किंवा नाही लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये ते. आता पहिली स्टेप काय म्हणते? त्याचा ऑक्झिलरी इक्वेशन घ्या. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx अपॉन कॅपिटल P ची व्हॅल्यू y स्क्वेअर आहे विच इज इक्वल टू dy अपॉन कॅपिटल Q ची व्हॅल्यू मायनस एक्स वाय आहे इज इक्वल टू dz अपॉन कॅपिटल R ची किंमत x इन ब्रॅकेट z मायनस 2y आहे, जे की आपण घेतलेलं आहे. आता हे जे एकमेकाला इक्वल रेशो आहे, या रेशो कडे जर तुम्ही बारकाईनं जर बघितलं ना तर ऑटोमॅटिकली आपल्या माइंड मध्ये असं लक्षात येते की कोणकोणते रेशो घेतल्यानंतर आपल्याला सोडवता येते. उदाहरणार्थ कन्सिडर फर्स्ट 2 रेशो म्हणालो तर वाय वाय कॅन्सल होते, इथं वाय शिल्लक राहते, इथं मायनस एक्स शिल्लक राहते. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये गेलो आपण तर x हा dx कडे जातो, y हा dy कडे जातो आणि आपल्याला ते सहज सोडवता येते. आणि आठवत असेल तर व्हेरिएबल आर सेपरेबल आपण याच्या आधी थर्ड सेमिस्टर मध्ये व्हेरिएबल आर सेपरेबल हे एक आर्टिकल शिकलेलो आहे. त्या आर्टिकल नुसार आपण इथे x ची टर्म dx कडे न्यायची, y ची टर्म dy कडे न्यायची आणि आपल्याला सोडवायला ते सोपं जाईल. मग dx अपॉन y स्क्वेअर which is equal to dy upon minus xy. y will be cancelled. This implies dx upon y which is equal to dy upon minus x. This implies dx upon y plus dy upon x which is equal to 0. आणि याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं x dx प्लस y dy अपॉन xy आणि हा xy दुसऱ्या साईडला जर गेलं तर 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0. आणि म्हणून दिस इम्प्लाइज x dx प्लस y dy which is equal to 0 पर्यंत आपण आलो. आपल्याला इंटेग्रेशन करायला कठीण गेलं नाही पाहिजे, सोपं झालं पाहिजे. आणि तशा जर टर्म येत असेल तर आपण त्या प्रॉब्लेमला इझिली सॉल्व्ह करू. मग इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट याचं इंटेग्रेशन x स्क्वेअर बाय 2 प्लस y स्क्वेअर बाय 2 विच इज इक्वल टू, आता डायरेक्ट कॉन्स्टंट नाही लिहायचं, म्हणजे a b c1 व्हॉट एव्हर कॉन्स्टंट शब्दात लिहायचं. का असं करायचं? हो तर 2 न जर मल्टिप्लाय केलं तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर
which is equal to 2 into constant, again constant, and then denote it is equal to C1 say. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल आता u is equal to u of x, y, z which is equal to x square plus y square which is equal to C1 मिळालं. आता बघा पहिला रेशो dx अपॉन y स्क्वेअर आणि तिसरा रेशो dz अपॉन ही टर्म. आता याच्यामध्ये y पण आहे, z पण आहे आणि x पण आहे आणि विथ रिस्पेक्ट टू dy आपण करू शकत नाही. जर पहिला आणि तिसरा रेशो जर घेतला ना तर सॉल्व करायला कठीण जाईल. पण दुसरा आणि जर तिसरा रेशो घेतला तर x कटून जाईल, dy अपॉन मायनस वाय शिल्लक राहील, इथे dz अपॉन झेड मायनस 2y शिल्लक राहील. म्हणजे आपल्याजवळ विथ रिस्पेक्ट टू y आणि विथ रिस्पेक्ट टू झेड आहे ना तर डिनॉमिनेटरला टर्म सुद्धा y आणि झेडच्याच राहिलेल्या आहे. त्यामुळे आपल्याला पहिला आणि तिसरा रेशो घेऊन कॉम्प्लिकेशन निर्माण करण्यापेक्षा दुसरा आणि तिसरा रेशो घेणं संयुक्तिक होईल. आणि म्हणून आपण नाउ कन्सिडर लास्ट टू रेशो dy by minus xy which is equal to dz by x in bracket z minus 2y. x will be cancelled. This implies dy divided by minus y which is equal to dz divided by z minus 2y. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय काय कॅल्क्युलेशन करता येते ते केल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन जर करता आलं तर आपला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होईल. और क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे z dy मायनस 2y dy विच इज इक्वल टू मायनस y dz. आता बघा याच्यामध्ये z आणि y च्या टर्म आहे आणि dz आणि dy आहे, त्याच्यामुळे इंटिग्रेशन करणं काही कठीण जाणार नाही. तर ही पहिली टर्म और z dy आणि ही राईट हँड साइडची टर्म लेफ्टला आणली प्लस y dz विच इज इक्वल टू 2y dy असं आपल्याला लिहिता येईल. आपल्याला जर आठवत असेल तर 12th स्टँडर्ड मध्ये किंवा 11th स्टँडर्ड मध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जेव्हा शिकले तेव्हा d अपॉन dx इन ब्रॅकेट u इंटू v विच इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन u इंटू dv बाय dx प्लस सेकंड फंक्शन v इंटू du बाय dx त्याचा जर वापर केला इथे तर आपल्याला लिहिता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ yz. फक्त इथं आहे काय फर्स्ट फंक्शन y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ z इज dz प्लस सेकंड फंक्शन z इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy. टोटल डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपामध्ये ते आहे आणि म्हणून u इंटू v चा फॉर्म्युला इथं आपण वापरलेला आहे 2y dy राईट हँड साइडला. आता सहज इंटिग्रेशन करू शकतो आपण बिकॉज इट इज अ परफेक्ट डिफरन्शियल. इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट याचं इंटेग्रेशन आधी लिहिलं हे याचं इंटेग्रेशन 2y y चा वर्ग डिवाइडेड बाय 2 2 विल बी कॅन्सल अँड y स्क्वेअर इज रिमेनिंग विच इज इक्वल टू इंटेग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह अपोजिट टू इच अदर असल्यामुळे हा d जो आहे तो डिफरन्शियल साठी आहे आणि इंटेग्रेशनचा सिम्बॉल त्यामुळे yz प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन इज हियर C2. आता कधी कधी काय होते की आपल्याला राईट हँड साइडला काय घ्यायची सवय आहे कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन. हे आपण असं जरी लिहिलं yz प्लस C2 विच इज इक्वल टू y स्क्वेअर तरीही चालतं. म्हणजे राईट हँड साइडलाच कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन घ्यायला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. तुम्ही लेफ्टला घेऊ शकता, राईटला घेऊ शकता. आपल्याला आन्सर मध्ये जसं पाहिजे तसं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनचा वापर आपण करू शकतो. म्हणून हे आधी लिहिलं तुम्हाला समजावं म्हणून, अन्यथा मी असं केलं असतं yz प्लस C2 विच इज इक्वल टू y स्क्वेअर. या इक्वेशन मध्ये या इक्वेशन मध्ये काही फरक आहे का? बिलकुल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण लेफ्टला सुद्धा घेऊ शकतो, राईटला सुद्धा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेऊ शकतो. y स्क्वेअर मायनस yz विच इज इक्वल टू C2 आणि हेन्स
आपल्याला आता डिनोट करता येईल v इज इक्वल टू v ऑफ x कॉमा y कॉमा z इज इक्वल टू y चा वर्ग मायनस yz विच इज इक्वल टू कॉन्स्टंट c2. Hence the solution is f of u कॉमा v इज इक्वल टू 0 लिहू शकता. f of u ची किंमत x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॉमा v ची किंमत y स्क्वेअर मायनस yz विच इज इक्वल टू 0 लिहू शकता. किंवा u x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू फंक्शन फायच्या ऐवजी फंक्शन f च्या ऐवजी फाय घेऊ शकता y स्क्वेअर मायनस yz. किंवा v y स्क्वेअर मायनस yz विच इज इक्वल टू साय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर घेऊ शकता. एखाद्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये विद्यार्थ्यांना जर गोंधळात पडायचा असेल तर आपण काय करू शकतो. दिलेला जो प्रॉब्लेम आहे, उदाहरणार्थ दिलेला प्रॉब्लेम काय होता हो, काय होता दिलेला प्रॉब्लेम, y स्क्वेअर p मायनस एक्स वाय क्यूब विच इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट झेड मायनस 2y. याचा ऑब्जेक्टिव्ह टाइप जर तयार करायचा असेल तर मी असं करेल, द सोल्युशन ऑफ y स्क्वेअर p मायनस एक्स वाय क्यूब विच इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट झेड मायनस 2y इज डॉट डॉट डॉट. पहिलं सोल्युशन ए नंबरला लिहिल मी f ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कॉमा वाय स्क्वेअर मायनस वाय झेड इज इक्वल टू 0. बी नंबरला लिहिल मी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू फाय ऑफ वाय स्क्वेअर मायनस वाय झेड. सी नंबरला लिहिल वाय स्क्वेअर मायनस वाय झेड विच इज इक्वल टू साय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि डी नंबरला लिहिल ऑल ऑफ द अबाव. आता विद्यार्थी काय करतो, दिलेल्या प्रॉब्लेमला त्यांनी केलेलं असतं त्याच्यामुळे त्याला पहिलं सोल्युशन बरोबर वाटते आणि झटके पहिल्याच जागी एला तो राऊंड अप करून टाकतो. उत्तर तर बरोबर आहे, बी कडे बघतच नाही, सी कडे बघतच नाही. एखादा विद्यार्थी काय करतो, ए बघितल्यानंतर बी पर्यंत जातो आणि त्याला असं वाटते बी बरोबर आहे, बी तो राईट करून टाकतो, बी सुद्धा उत्तर बरोबर आहे. एखादा विद्यार्थी ए बी आणि सी पर्यंत जातो, त्याला असं वाटते की सी उत्तर बरोबर आहे, तो सी राईट करून टाकतो. आणि एखादा विद्यार्थी केअरफुली ए ऑप्शन बघतो, बी बघतो, सी बघतो आणि डी सुद्धा बघतो. तर या प्रॉब्लेमचं आन्सर ऑल ऑफ द अबाव म्हणजे डी बरोबर आहे. त्यामुळे मित्र हो, फार केअरफुली ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला लिहिणं, राऊंड अप करणं गरजेचं आहे. जर विचार केला तर थेअरीच्या परीक्षापेक्षाही ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या परीक्षेमध्ये कठीण असतं, कारण की ज्याचा अभ्यास परफेक्ट झालेला असतो तोच ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये परफेक्ट आन्सर्स लिहू शकतो. मग आता वेअर हा एफ असेल, फाय असेल, साय असेल, आर ऑल आर्बिट्ररी फंक्शन्स. तुम्ही जर एकच लिहिलं असेल इथपर्यंत तर वेअर एफ इज एन आर्बिट्ररी फंक्शन. तुम्ही हे 2 पर्यंत लिहिलं असेल तर वेअर एफ कॉमा फाय आर आर्बिट्ररी फंक्शन. आणि तिन्ही लिहिलेलं असेल तर वेअर एफ कॉमा फाय कॉमा साय आर आर्बिट्ररी फंक्शन. तर हे तिन्हीच्या असंही लिहिता येते, असंही लिहिता येते, असंही लिहिता येते, लिहायची काही गरज नाही. पण तुम्हाला ते माहीत असावं म्हणून मी ते लिहिलेलं आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.